दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. आता होऊ दे धिंगाणाच्या सेटवर आत्ता मी आहे आणि इथे मी तुम्हाला म्हटलं तसं लपंडाव आणि कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेची टीम आहे. दोघांमध्ये जय्यत सामने रंगणार आहेत कारण आत्ता सिद्धार्थ जाधव स्टेजवर नाहीये, पण इथे बऱ्याच जणांची प्रॅक्टिस ऑलरेडी सुरू झाली आहे. माझ्या मागे जर तुम्ही इथे बघाल तर आता इथे मंदार आहे. स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. थँक्यू. कशी आहेस तू? मी एकदम बरे. आणि काय हातोडा वगैरे घेऊन आधीच उभा आहेस? सो आम्ही आलोय आता होऊ दे धिंगाणा सीझन 4 मध्ये आणि माझ्यासोबत तुम्ही बघू शकता माझी संपूर्ण टीम इथे आहे. कोण होतीस तू काय झालीस तू, आम्ही 7 जण इथे आलेलो आहोत आणि आमच्या अपोजिट आहेत लपंडाव मालिकेची टीम. सो चला विचारूया आमच्या टीमची काय स्ट्रॅटजी आहे. येस, आम्हाला बघायचंय काय चालू आहे नेमकं. मला सुद्धा जाणून घ्यायचंय, मलाही माहित नाहीये. जर यामी कॅप्चर झाली असेल तर तुम्हाला दिसलं असेल की यामीला किती असं करत होती. तर सांग, एक एक करून आपण आपली स्ट्रॅटेजी सांगूया. येस, म्हणजे मला बेसिकली असं जाणून घ्यायचं तुमच्या सगळ्यांकडनं की आता सिद्धार्थ स्टेजवर नाहीये, राईट? सो सिद्धार्थ स्टेजवर नसल्यावर ना तुमच्या काहीतरी स्ट्रॅटेजीज प्लॅन होत आहेत. कोणीतरी येऊन आता तिथे ट्राय करून बघते, जसं आता गिरीजाने केलं. सो तसं काय काय प्लॅनिंग आहे? खाली एक आम्हाला मोठा हात दिसतोय, त्याच्यावर काय होणार आहे ते आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. प्लीज. आम्ही जेव्हा जेव्हा येतो तेव्हा स्ट्रॅटेजी प्लॅन्स करतच असतो, पण त्या फसतात नेहमीच. आम्ही जेव्हा जेव्हा हातोडा मारतो तेव्हा आमचा दुसरा प्लेअर असा असतो आणि तो बॉल पडतो. आता आम्ही यावेळेला ठरवलंय परफेक्ट हातोडा मारायचा आणि परफेक्ट तो बॉल पकडायचा. ही पहिली स्ट्रॅटेजी आहेच आमची. याच्यामुळे 1 पॉइंट तरी आपल्याला नक्की मिळेल. पुढचं पुढे बघू. कावेरी, तुझी काय स्ट्रॅटेजी? काहीच नाही, यायचं आणि एन्जॉय करायचं. कारण ती म्हणाली तसं जे काही विचार करतो तसं काही होत नाही, त्याच्यामुळे आता यायचं, गो विथ द फ्लो, एन्जॉय करायचं. म्हणजे गेले 3 सीझन आम्ही हेच करतोय, 4थ्या सीझनला पण हेच करतोय, येतोय आणि एन्जॉय करतोय. आणि आज माझ्या आईने सांगितलं, मी उगाच म्हणाले सकाळी की जर जिंकून नाही आलीस तर घरी येऊच नको म्हणे परत. हा, पण हे वेडिंग सीझन मला म्हणजे आता वेडिंग ही तुमची थीम आहे असं मला कळलंय, त्याच्यामुळे ना सॉलिड नटलायत तुम्ही. पण प्रत्येकाच्या हातात गळ्यात काहीतरी वेगवेगळे दिसते. सुकन्या ताई, काय थीम आहे आणि कशी फॉलो करताय तुम्ही सगळे? ही लग्नाची थीम आहे. आमच्या एमिलीचं लग्न आहे, स्वयंवर मांडलेलं आहे, त्यामुळे आमच्या नवरदेवांना आम्ही छान नटवून आणलेलं आहे. आणि ही एमिलीची करवली हे मी ठरवलंय. तर अशा आम्ही सगळ्याजणी छान छान नटलोय. आमची कावेरी पण खूप छान नटली, गोड दिसते. आणि आमची विद्या सुद्धा खूपच गोड दिसते, नेहमीपेक्षा वेगळं. यमुना तर नेहमीच सच धज के रहती वो, आणि ती छानच दिसते. त्यामुळे प्रत्येकाने आम्ही असं काय काय ठरवलंय. आता बघूया ती कुणाला पसंत करते, पण माझी मुलं माझ्याजवळच हवी आहेत हे मात्र नक्की आहे. तर त्यामुळे आता बघूया पुढे काय काय होतं. त्याने आम्ही म्हणतो एमिलीला या फॅमिलीत ऍडजस्ट करायला लागेल. हो, करावंच लागेल. हे बघ, असं मी मज्जा घेत असते. या माझ्या सुना ह्या सगळ्या अशा खूप मज्जा करतात आणि मी त्यांच्यावर मज्जा करते. हीच माझी स्ट्रॅटेजी असते की आपण त्यांच्या बरोबर धमाल करायची. एक्झॅक्टली. सांगू का, मी माझ्या नवऱ्याला उदयला इथे उभं करणार आहे कारण सगळ्यात जास्त हाईट त्याची आहे. तिथून तो हे दाबला, तो बॉल उडाला की हा असा फक्त हात वर करणार. तेवढं बाउंड्री रायडर बाउंड्री रायडर काहीतरी असतं ते, तो पकडणार बॉल. ही माझी स्ट्रॅटेजी. अरे यश, किती घाबरले नाही तुमच्यातले मेंबर तिकडे गेले. म्हणजे आता सिद्धार्थ आलाय, पण तुम्ही स्ट्रॅटेजी, आमची स्ट्रॅटेजी आहे, प्लॅन झालेली आहे. वडील एमिलीचे वडील आलेले आहेत, त्यांनी स्वयंवर मांडलेले आहे. हे आहेत एमिलीचे बाबा, असं सुलूचं म्हणणं आहे. अच्छा, ओके. बट मला असं मगाशी कळलं की नथी कमी पडल्या तुम्हाला. सो का कमी पडल्या? हो, नथी जरा कमी पडल्या आहे. का कमी पडल्या? कारण या नथीला त्या नथी दिल्या आहेत. या नथीकडे नथी आहे जी मला मिची मारणार आहे आता. हे बघा इकडे, हे बघा ही नथ, हे आमचे पडलेले पेंडेंट, ही गळ्यातलं. साकू तुझं गळ्यातलं दाखव ग. हे बघा काय झालं. नाही, काय झालं, चालतं फिरतं शॉप आहे. यांना दागिने दिले होते ते यांच्यामुळेच ना, यांच्या वेंदळेपणामुळे ते पडले. मी म्हटलं असे कसे पडले, तर बरं नाही वाटलं मला ते. मग मी उचललं, म्हटलं तुटलंय, काय करता येईल, मग मी ते लावून टाकलं.
आणि ह्या पार्टनर आहेत ना बिझनेस मध्ये. हा बिझनेस पार्टनर त्यामुळे मी डिझायनर आहे आणि ही माझं मार्केटिंग करते मार्केटिंग चॉकलेट मार्केटिंग हे मार्केटिंग आहे. चॉकलेट तरच ती गोड बोलू शकते, हो. नाहीतर फक्त ही विनोद. माझी स्ट्रॅटेजी. ओके, सो लास्ट अँड फायनल, आता तुम्ही रेडी आहात आणि आता कोण जिंकणार आहे हे आम्हालाही बघायचं आहे, कारण आम्हाला भरपूर टास्क इथे दिसत आहेत. सो ते टास्क परफॉर्म करण्यासाठी तुम्ही रेडी आहात, स्ट्रॅटेजीज प्लॅन करून झालेले आहेत. सो ऑल द व्हेरी बेस्ट आणि बघूया फिनालेपर्यंत कोण पोहोचतंय. येस, थँक्यू.